नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याकडे सहसा दुर्लक्ष होतं. म्हणजे आपण जेव्हा इतिहासाविषयी बोलतो तेव्हा आपलं लक्ष शहरांवर, फॅक्टऱ्यांवर, मोठ्या युद्धांवर असतं. पण त्याच काळात जंगलांमध्ये काय चाललं होतं, तिथे राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात कोणती उलथापालथ होत होती, आजच्या आपल्या स्रोतांमधून एक जबरदस्त कहाणी समोर येते. बरोबर. ही कहाणी आहे दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांच्या संघर्षाची. एका बाजूला आहेत असे समाज ज्यांच्यासाठी जंगल म्हणजे त्यांचं घर, त्यांचं स्वयंपाकघर, त्यांचं औषधालय, म्हणजे सगळं काही. अगदी. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक वसाहतवादी सत्ता जी त्याच जंगलाकडे पाहते आणि तिला फक्त एकच गोष्ट दिसते: जहाजांसाठी लाकूड आणि साम्राज्याच्या तिजोरीसाठी पैसा. जेव्हा हे दोन जग एकमेकांना भिडतात तेव्हा काय होतं हेच आपण आज समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि हा संघर्ष समजून घेण्यासाठी आपण भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांतील घटनांवर नजर टाकणार आहोत. 19व्या शतकात रेल्वे आणि शहरांची वाढ झाली आणि अचानक जंगलातील लाकडाची गरज प्रचंड वाढली. या गरजेपोटी काय काय घडलं आणि त्याचे स्थानिक लोकांवर काय परिणाम झाले हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने करूया. ही जंगलतोड इतक्या अफाट प्रमाणात का झाली? आपल्या स्रोतांमधील आकडेवारी तर अंगावर काटा आणणारी आहे. हो, ती आहेच. 1700 ते 1995 या काळात जगाच्या एकूण भूभागापैकी तब्बल 9.3% जंगलं तोडण्यात आली. म्हणजे जवळपास 1.5 कोटी चौरस किलोमीटरचा परिसर. हे सगळं औद्योगिक वापर, शेती आणि कुरणांसाठी झालं. हो, आणि यामागे एक विशिष्ट वसाहतवादी मानसिकता होती. पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे शेतीचा विस्तार. अच्छा. ब्रिटिशांना भारतातून ताग, साखर, गहू आणि कापूस यांसारखी व्यापारी पिकं हवी होती. त्यांच्या नजरेत जंगलं म्हणजे अनुत्पादक जमीन. अनुत्पादक म्हणजे ज्यातून पैसा मिळत नाही ती अनुत्पादक. अगदी. त्यांना वाटायचं की ही वाया गेलेली जमीन साफ करून शेतीखाली आणली तर त्यातून चांगला महसूल मिळेल. आणि त्यांनी तेच केलं. 1880 ते 1920 या फक्त 40 वर्षांत शेतीखालील क्षेत्रात तब्बल 67 लाख हेक्टरची वाढ झाली. बापडे. म्हणजे त्यांच्यासाठी जिवंत श्वास घेणाऱ्या जंगलाची किंमत शून्य होती. जोपर्यंत तुम्ही ते तोडून विकत नाही तोपर्यंत त्याची बॅलन्स शीटवर काहीच किंमत नव्हती. हा दृष्टिकोनच या संघर्षाचं मूळ आहे. नेमका हाच मुद्दा आहे. अनुत्पादक जमीन सुधारण्याची ही कल्पना त्यांच्या डोक्यात पक्की बसली होती. रिचर्ड हार्डिंग नावाच्या एका अमेरिकन लेखकाने 1896 मध्ये मध्य अमेरिकेबद्दल काय लिहिलंय बघा. काय म्हणालाय तो? तो म्हणतो, तिथले लोक सुंदर घरात राहणाऱ्या अर्धरानटी टोळीसारखे आहेत, ज्यांना घराचा उपयोगच माहीत नाही. हीच मानसिकता होती. अच्छा. जे स्थानिक लोक जमिनीचा योग्य वापर करत नाहीत त्यांच्याकडून ती काढून घेऊन सुधारित करणं हे त्यांना आपलं कर्तव्य वाटत होता. म्हणजे आधीच व्यापारी पिकांसाठी जंगलतोड सुरू होती. पण 1850च्या दशकात एक नवीन शोध आला ज्याने या आगीत तेल ओकराचं काम केलं. रेल्वे. हो, रेल्वे. रेल्वेने जंगलतोडीच्या समस्येचं एका महाभयंकर संकटात रूपांतर केलं. बरोबर. कारण रेल्वेसाठी लाकूड अपरिहार्य होतं. म्हणजे रेल्वेचे रूळ एकत्र धरून ठेवण्यासाठी लाकडी फळ्या लागायच्या, ज्यांना स्लीपर्स म्हणत. हां. आणि ही गरज किती मोठी होती याचा अंदाज लावा. एका मैलाच्या रेल्वे मार्गासाठी तब्बल 1760 ते 2000 स्लीपर्स लागायचे. एका मैलासाठी? हो. आणि भारतात 1945 पर्यंत 7,65,000 किलोमीटरचं रेल्वेचं जाळं पसरलं होतं. या प्रचंड जाळासाठी किती झाडं तोडली गेली असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपल्या श्रोत्यांमध्ये एक आकडा आहे जो हे भीषण वास्तव दाखवतो. फक्त मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये 1850च्या दशकात दरवर्षी 35,000 झाडं फक्त स्लीपरसाठी तोडली जात होती. विचार करा. हो, विचार करा. हा फक्त एका प्रांताचा आकडा आहे. त्यामुळे झालं असं की रेल्वे लाईनच्या आजूबाजूची जंगलं अक्षरशः गायब व्हायला लागली. आणि या दोन कारणांमध्ये अजून एका कारणाची भर पडली. कोणतं? ती म्हणजे मळे लागवड. युरोपमध्ये चहा, कॉफी आणि रबरची मागणी प्रचंड वाढत होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने नैसर्गिक जंगलांचे मोठेच्या मोठे पट्टे साफ केले आणि युरोपियन मळे मालकांना अगदी कवडी मोलभावात विकले. आणि तिथे मग चहा, कॉफीचे मळे उभे राहिले. अगदी. म्हणजे शेती, रेल्वे आणि मळे या तिहेरी आक्रमणामुळे जंगलच संपत चालली होती.
पण गंमत म्हणजे ही अंधाधुंद वृक्षतोड पाहून स्वतः ब्रिटिश अधिकारीच घाबरले. खरे. त्यांना वाटलं की असंच चालू राहिलं तर आपल्याला जहाजांसाठी आणि रेल्वेसाठी लाकूडच मिळणार नाही. आणि इथूनच एका नव्या कल्पनेचा जन्म झाला. सायंटिफिक फॉरेस्ट्री म्हणजेच शास्त्रीय वनीकरण. नाव किती छान आहे बघा. वैज्ञानिक, शास्त्रीय. हो, जणू काही ते निसर्गाला अजून उत्तम बनवत होते. पण या नामामागे एक वेगळंच सत्य दडलं होतं. यावर उपाय म्हणून त्यांनी डायट्रिच ब्रँडिस नावाच्या एका जर्मन तज्ज्ञाला बोलवलं आणि त्याला भारताचा पहिला इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट बनवलं. बरोबर. त्यानेच ही शास्त्रीय वनीकरण पद्धत भारतात लागू केली. पण या पद्धतीत शास्त्र नेमकं काय होतं? कारण आपल्या स्रोतांनुसार आजचे पर्यावरण तज्ज्ञ तर याला पूर्णपणे अशास्त्रीय मानतात. बरोबर, कारण यामागचं शास्त्र हे पर्यावरणाचं शास्त्र नव्हतं, तर ते होतं फक्त महसूल आणि लाकूड मिळवण्याचं शास्त्र. अच्छा. या पद्धतीत काय केलं जायचं तर नैसर्गिक विविध प्रकारच्या झाडांनी भरलेली जंगलं पूर्णपणे तोडून टाकायची. पूर्णपणे? हो, पूर्णपणे. आणि त्या जागी एकाच प्रकारची व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर झाडं जसं की साग किंवा साल सरळ रांगेत लावायची. म्हणजे त्यांनी जंगलाच्या जागी एक लाकडाची फॅक्टरी तयार केली. यालाच प्लांटेशन म्हणतात. अगदी अक्षरशः फॅक्टरी. हो, नक्कीच. ब्रँडिसने 1864 मध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ची स्थापना केली आणि 1865 मध्ये इंडियन फॉरेस्ट ॲक्ट म्हणजे भारतीय वन कायदा तयार करायला मदत केली. पुढे डेहराडूनमध्ये इम्पेरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना झाली, जिथे याच तथाकथित शास्त्रीय वनीकरणाचं शिक्षण दिलं जाऊ लागलं. या कायद्यांचा लोकांच्या जीवनावर थेट काय परिणाम झाला? 1878च्या कायद्याने तर जंगलांची सरळ सरळ विभागणीच केली होती, नाही का? हो, या कायद्याने जंगलांना 3 भागांत विभागलं: राखीव, संरक्षित आणि गाव जंगल. राखीव म्हणजे रिझर्व्ड. हो, आणि यातली जी सर्वोत्तम जंगलं होती ती राखीव म्हणून घोषित केली. याचा अर्थ असा की त्या जंगलात गावकऱ्यांना प्रवेशालाच बंदी होती. ते तिथून स्वतःच्या वापरासाठी साधी काडीसुद्धा घेऊ शकत नव्हते. मी ज्या जंगलात पिढ्यानपिढ्या जळणासाठी लाकूड आणत होता, गुरं चारत होता, आज अचानक हजारो मैल दूर बसलेल्या कोणीतरी बनवलेल्या कायद्यामुळे तुम्ही त्याच गोष्टीसाठी चोर किंवा गुन्हेगार ठरलात. हे फक्त एक बंधन नव्हतं, हे त्यांच्या संपूर्ण जगाला आणि वास्तवाला उलथं करणारं होतं. तुम्ही अगदी बरोबर पकडलंय. इथेच गावकरी आणि वनविभाग यांच्या दृष्टिकोनातील मूलभूत फरक दिसतो. गावकऱ्यांना जळण्यासाठी, चाऱ्यासाठी, फळं फुलं आणि औषधी वनस्पतींसाठी विविध प्रकारच्या झाडांचं जंगल हवं होतं. बरोबर. पण वनविभागाला फक्त उंच आणि सरळ वाढणारी साग आणि सालसारखी झाडं हवी होती, जी जहाजं आणि रेल्वेसाठी वापरता येतील. त्यामुळे कायदा लागू झाल्यावर लाकूड कापणं, गुरं चारणं, फळमुळे गोळा करणं, शिकार करणं, मासेमारी करणं या सगळ्या दैनंदिन गोष्टी अचानक बेकायदेशीर ठरल्या. आणि याचा परिणाम फक्त वस्तू गोळा करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांच्या शेतीच्या पारंपरिक पद्धतींवरही झाला. झूम किंवा स्थलांतरित शेतीवर बंदी घालण्यात आली. ही पद्धत काय होती नेमकी? ही आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत अनेक ठिकाणी वापरली जाणारी एक पारंपरिक पद्धत होती. यात जंगलाचा एक छोटा भाग तोडून जाळला जायचा. त्या राखेमुळे जमीन सुपीक व्हायची आणि तिथे काही वर्ष शेती केली जायची. मग ती जमीन नैसर्गिकरित्या पूर्ववत होण्यासाठी सोडून देऊन दुसऱ्या जागी शेती केली जायची. पण युरोपियन अधिकाऱ्यांच्या मते ही पद्धत जंगलासाठी हानिकारक होती. त्यांना 2 मुख्य चिंता होत्या, बरोबर. एक म्हणजे शेतीसाठी लावलेल्या आगीमुळे मौल्यवान लाकूड जळू शकतं. आणि दुसरं, जे लोक सतत जागा बदलतात त्यांच्याकडून कर वसूल करणं अवघड होतं. म्हणून त्यांनी थेट या पद्धतीवरच बंदी घातली. याचा परिणाम असा झाला की अनेक समुदायांना जंगलातील त्यांच्या घरातून जबरदस्तीने विस्थापित व्हावं लागलं. शिकारीच्या बाबतीतही हेच झालं. नवीन कायद्यांनी लोकांच्या शिकारीच्या पारंपरिक हक्कांवर बंदी आणली. पण गंमत म्हणजे ही बंदी फक्त सामान्य लोकांसाठी होती. हो, ब्रिटिश अधिकारी आणि राजा महाराजांसाठी मोठ्या जनावरांची शिकार हा एक खेळ आणि प्रतिष्ठेचं प्रतीक बनला. अगदी. आणि ही आकडेवारी तर अविश्वसनीय आहे. वाघ आणि इतर मोठ्या प्राण्यांना मारणं म्हणजे जणू काही त्या रानटी उपखंडाला सुसंस्कृत बनवत आहेत असं प्रतीक मानलं गेलं. वाघ हे त्या रानटीपणाचं सर्वात मोठं प्रतीक होतं. त्यामुळे 1875 ते 1925 या काळात बक्षिसासाठी 80,000 वाघ, 1.5 लाख बिबटे आणि 2 लाख लांडगे मारले गेले. एकट्या सरगुजाच्या महाराजांनी 1957 पर्यंत 1157 वाघ आणि 2000 बिबटे मारल्याची नोंद आहे.
हे अविश्वसनीय आहे. या सगळ्या अन्यायामुळे आणि बदलांमुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत होता आणि ह्याच असंतोषाचा स्फोट अनेक बंड आणि विद्रोहांमधून झाला. ह्याच संदर्भात छत्तीसगडमधील बस्तरच्या बंडाची कहाणी खूप महत्वाची आहे. हे बंड 1910 मध्ये झालं. या बंडाची पार्श्वभूमी म्हणजे आतापर्यंत आपण चर्चा केलेले सगळे मुद्दे, जंगलावरील हक्क काढून घेणं, नवे कायदे, दुष्काळ. हो, या सगळ्याचा हा एक कडेलोट होता. बस्तरमध्ये अनेक आदिवासी समुदाय राहतात, जसे की मारिया, मुरिया गोंड, धुरवा. त्यांची एक पारंपरिक व्यवस्था होती. हां. पण 1905 मध्ये जेव्हा सरकारने 2/3 जंगल राखीव ठेवण्याचा आणि स्थलांतरित शेती, शिकार या सगळ्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. आणि त्यातच दुष्काळ पडले. हो, त्यातच 1899 आणि 1907 मध्ये भीषण दुष्काळ पडले, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. आणि मग ह्या असंतोषाचा उद्रेक झाला. कसा? याची सुरुवात कांगेर जंगलातील धुरवा समाजाने केली. गुंडाधूर हे या चळवळीचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात. संदेश पोचवण्याची पद्धतही खूप सिंबॉलिक होती. म्हणजे गावागावांमध्ये आंब्याच्या डहाळ्या, मातीचा गोळा, मिरच्या आणि बाण फिरून लोकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं गेलं. या बंडखोरांनी नक्की काय केलं? त्यांचा राग कोणावर होता? त्यांचा मुख्य रोष वसाहतवादी राज्य आणि त्यांचे जुलमी कायदे यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांवर होता. त्यांनी एकत्र येऊन बाजार लुटले, अधिकारी आणि व्यापाऱ्यांची घरं, शाळा आणि पोलीस ठाणी जाळली. आणि लुटलेलं धान्य? ते त्यांनी लोकांमध्ये वाटून दिलं. पण ब्रिटिशांनी हे बंड मोडून काढलं असणारच. हो, त्यांनी सैन्य पाठवून हे बंड अत्यंत क्रूरपणे दडपलं. लोकांना पकडून चापकाचे फटके दिले गेले. अनेक गावं ओस पडली कारण लोक जीव वाचवण्यासाठी जंगलात पळून गेले. पण त्यांना गुंडाधूर कधीच सापडला नाही. पण तरीही या बंडाला एक मोठं यश मिळालं नाही का? हो, मिळालं. आपल्या स्रोतानुसार जंगले राखीव ठेवण्याचं काम तात्पुरतं थांबवण्यात आलं आणि जे क्षेत्र राखीव ठेवायचं होतं ते नियोजित क्षेत्राच्या निम्म्यावर आणलं गेलं. म्हणजे त्या लोकांचा संघर्ष पूर्णपणे वाया गेला नाही, हा त्यांचा एक मोठा विजय होता. अगदी. आणि आता जी कहाणी भारतात घडत होती, जवळजवळ तशीच कहाणी इंडोनेशियातील जावा बेटावरही घडत होती. अच्छा. फक्त वसाहतवादी शक्ती वेगळी होती, तिथे डच होते. पण त्यांचीही गरज तीच होती. जहाजे बांधण्यासाठी जावामधील सागवान लाकूड हवं होतं. त्यामुळे त्यांनीही तिथे शास्त्रीय वनीकरण आणि कठोर वनकायदे लागू केले. म्हणजे जागा वेगळी, सत्ताधारी वेगळे, पण स्थानिक लोकांवर होणाऱ्या परिणामांची कहाणी मात्र तीच. तिथे लोकांनी कसा विरोध केला? मला सुरोन्तिको सामिन यांची गोष्ट खूप आकर्षक वाटली. हो, ही एक अतिशय मनोरंजक कथा आहे. जावामध्ये कलांग नावाचा एक समुदाय होता, जे कुशल जंगलतोड करणारे होते. डचांनी त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी बंड केलं. पण त्यानंतर 1890च्या सुमारास सुरोटिको सामिन नावाच्या एका सामान्य गावकऱ्याने एक वेगळाच विचार मांडला. त्याने सरकारच्या जंगलावरील मालकी हक्कावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. काय होता त्याचा युक्तिवाद? त्याचा युक्तिवाद खूप सोपा आणि तितकाच प्रभावी होता. सामिन म्हणाला, हवा, पाणी, जमीन आणि लाकूड हे राज्याने निर्माण केलेले नाही, मग राज्य त्याची मालकी कशी सांगू शकतं? वाह! हा विचार लोकांना इतका पटला की पाहता पाहता एक मोठी चळवळ उभी राहिली. हो, आणि त्यांच्या विरोधाची पद्धती खूप वेगळी होती, हिंसक नव्हती. अजिबात नाही. सामिनच्या अनुयायांनी, ज्यांना सामिनिस्ट म्हणत, कर किंवा दंड भरायला नकार दिला. आणि जेव्हा डच अधिकारी जमिनीचं सर्वेक्षण करायला यायचे, तेव्हा ते त्यांच्यासमोर जमिनीवर झोपून निषेध करायचे. म्हणजे एक प्रकारचा अहिंसक आणि अत्यंत प्रभावी विरोध होता तो. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. वसाहतवादी शक्तींनी, मग ते ब्रिटिश असोत वा डच, त्यांच्या औद्योगिक गरजांसाठी भारत आणि इंडोनेशियासारख्या देशांतील जंगलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. वैज्ञानिक वनीकरण आणि कठोर कायद्यांच्या नावाखाली त्यांनी जंगलांचं स्वरूप बदललं, स्थानिक समाजाचे हक्क काढून घेतले, ज्यामुळे अनेक संघर्ष आणि बंड झाली. बरोबर. या इतिहासातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आणि आपल्या स्रोतांमध्ये एक शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे.
त्यात म्हटलंय की स्वातंत्र्यानंतरही औद्योगिक वापरासाठी लोकांना जंगलांपासून दूर ठेवण्याची आणि जंगले राखीव ठेवण्याची पद्धत भारतात सुरूच राहिली. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. वसाहतवादी निघून गेले, पण त्यांच्या व्यवस्था आणि मानसिकता आपल्यामध्ये किती खोलवर रुजल्या आहेत. आणि आजच्या काळात पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली जे प्रयत्न केले जातात, त्यावर या वसाहतवादी मानसिकतेचा कसा परिणाम होतो, हा प्रश्न आजच्या काळात हे तितकाच महत्त्वाचा आहे.